नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत आपल्याला जी डीबीटी भेटते ते डीबीटी आपला जो बँक असतो त्याला आपला जो आधार कार्ड सेटिंग असल्यावर आपल्याला जी डीबीटी असते ती रिसीव्ह होत असते। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो आधार कार्ड असतो बँक सेटिंग स्टेटस इनएक्टिव्ह असतो आणि इनएक्टिव्ह असल्यामुळे त्यांना जी डीबीटी आहे ती त्यांना रिसीव्ह होत नाही त्यांच्या अकाउंटला। तर आपले आधार कार्ड कशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह करायचं आहे आणि त्याला काय प्रोसेस होणार आहे तर ती संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जसे आपण आधार कार्डच्या वेबसाईटला लॉग इन करतो आपलं आधार कार्ड आणि त्यानंतर आपण बँक सेटिंग स्टेटस चेक करतो तर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो आपल्याला आणि यामध्ये आपण पाहू शकतो आपला कोणत्या बँकेला आपला जो आधार कार्ड आहे तो लिंक आहे आणि बँक सेटिंग स्टेटस जे आहे ते आपले ॲक्टिव्ह आहे किंवा इनएक्टिव्ह आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी। तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो की आपला आधार कार्ड जो आहे तो इनएक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे। जर आपला आधार कार्ड ॲक्टिव्ह नसेल, इनएक्टिव्ह असेल तर आपल्याला कोणतीही डीबीटी आपल्या अकाउंटला रिसीव्ह होणार नाही। तर डीबीटी आपल्याला रिसीव्ह होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपलं आधार कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जसे आपण पाहतो या ठिकाणी आपले सरकार महाडीबीटीची वेबसाईट आहे। तर याच्यामधून आपल्याला जी स्कॉलरशिप भेटते ती सुद्धा आपल्याला आपला जो बँक आधार सेटिंग स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह असल्यावरच आपली डीबीटी जी आहे ती स्कॉलरशिप आपल्या अकाउंटला रिसीव्ह होणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे आधार बँक लिंक। तर सिम्पली आपण यावरती जसे क्लिक करतो या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप मेसेज येतो। तर या ठिकाणी आपल्याला आपला जो आधार कार्ड आहे तो इनएक्टिव्ह म्हणून प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे जी आहे ती आपली स्कॉलरशिप आपल्या अकाउंटला रिसीव्ह होत नाही। यासाठीच आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आपला जो आधार कार्ड आहे तो इनएक्टिव्ह आहे त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला एक ब्राउझर ओपन करायचा आहे। आपला जो आधार कार्ड आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी सिम्पली आपल्याला NPCIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। जसे आपण व्हिजिट करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे NPCIचा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो फर्स्ट ऑप्शन आहे प्रोडक्ट आणि सेकंड ऑप्शन आहे कंझ्युमर। तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बरेच ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतील। तर आपल्याला हा जो लास्ट ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर तर या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे। जसे आपण क्लिक करू आपल्याला एक नवीन पुन्हा इंटरफेस पाहायला भेटणार आहे या ठिकाणी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला एक परत नवीन इंटरफेस आहे तो बघायला भेटत आहे। तर आपला जो आधार कार्ड आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी आधार सीडिंग। तर सिम्पली आपल्याला आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण या ठिकाणी आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला पुन्हा एक नवीन इंटरफेस पाहायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपला आधार कार्ड आहे तो नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार जो आहे करायचा आहे। तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी आपला आधार नंबर आहे तो एंटर करणार आहे। आधार नंबर एंटर केल्यावर आपल्याला सिम्पली आधार सीडिंगचा जो रिक्वेस्ट आधार आहे तो आपल्याला फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे सीडिंग आणि त्यानंतर आपला जो बँक आधार वेबसाईटला इनएक्टिव्ह आहे तोच बँक या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। जसे ज्या आधार कार्डला सेंट्रल बँक आहे तर मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सीडिंग टाईप दिलेला आहे आपल्याला। तर सीडिंग टाईप जो आहे तो आपल्याला फर्स्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचा आहे फ्रेश सीडिंग। तेव्हाच आपला जो आधार कार्ड आहे तो इनएक्टिव्ह होऊन ॲक्टिव्ह होणार आहे। या ठिकाणी आपल्याला दुसरे जे ऑप्शन दिलेले आहे ते दुसऱ्या प्रोसेससाठी या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आपला NPCI सीडिंग जो आहे तो ट्रान्सफर करायचा आहे। तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्पली आपला अकाउंट नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे। या ठिकाणी आपला अकाउंट नंबर एंटर करू आपल्याला या ठिकाणी चेकबॉक्सवर टिक करायचं आहे खालती। जसे आपण टिक करू या ठिकाणी आपल्याला खालती एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। जसे आपण कॅप्चा एंटर करू आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे प्रोसीड। तर प्रोसीड या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन येतील तर त्या आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे। जसे आपण स्क्रोल डाऊन करू आपल्याला ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे।
जसे आपण OTP या ठिकाणी एंटर करू, आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी OTP आपला जो आहे तो एंटर करू, त्यानंतर या ठिकाणी जसे तुम्ही ओके कराल, तुमचा आधार सीडिंग जो आहे तो या ठिकाणी आधार सीडिंग होणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड आहे तो ॲक्टिवेट होणार आहे. तर मी ऑलरेडी या ठिकाणी आपण पाहू शकतो, यू हॅव ऑलरेडी सीडेड विथ सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर मी या ठिकाणी ऑलरेडी माझा आधार कार्ड जो आहे तो इनॅक्टिव्ह होता आणि तो मी ॲक्टिवेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला जो आधार कार्ड आहे तो ॲक्टिव्ह करू शकतो आणि आपली कुठलीही DBT असेल ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण घर बसल्या आपला जो आधार कार्ड आहे तो ॲक्टिव्ह करू शकतो आणि आपली जी DBT आहे ती आपण आपल्या अकाउंटला रिसीव्ह करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.